नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. आपला जो वीर योद्धा आहे, विंग कमांडर अभिमन्यू अभिनंदन, हा कुठल्याही क्षणी येता येता आता बातमी खरंच ऑथेंटिक अशी बातमी हाती येते आहे. ती ही आहे की आज रात्रीतून तो वाघा बॉर्डरवरून भारतात परतेल. अजूनही उलटसुलट बातम्या येत आहेत, पण एवढं निश्चित आहे की पाकिस्तान सरकारनं अभिनंदन वर्धमान हा जो आपला विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात होता त्याला सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही फॉर्मॅलिटीज असतात जिनेवा कन्व्हेन्शननुसार, त्या पूर्ण करायच्या असतील किंवा आणखीन काही तांत्रिक बाबी असतील त्यांची पूर्तता असेल म्हणून थोडा उशीर होतोय. पण अभिनंदन वर्धमान हे भारताच्या ताब्यात येतील हे निश्चित आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये राजनैतिक पातळीवरती बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. एक तर भारताचा जो स्टँड आहे किंवा भूमिका आहे ती ही आहे की जरी विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान सोडत असेल तरी ते त्यांना तसं करावंच लागणार होतं. जिनेवा कन्व्हेन्शननुसार युद्धकैदी त्याची नीट काळजी घ्यावी लागते, त्याला सोडावं लागतं. ते सोडून तुम्ही आता डिएस्केलेट व्हा, म्हणजे चढाई आमच्यावरती करू नका, अशी जी पाकिस्तानची मागणी आहे ती भारतानं खरं तर फेटाळलेली आहे. भारत हे मान्य करायला तयार नाही आहे. ते यासाठी की भारताचा लढा हा पाक पुरस्कृत दहशतवादाशी आहे. त्यामुळं भारताचा लढा हा पाकिस्तान या देशाबरोबर नाही आहे. पाकिस्तानमधला जो दहशतवाद आहे तो जर का पाकिस्तान स्वतः कारवाई करून निपटून काढत नसेल तर मग आम्ही सक्षम आहोत हे दाखवून देणारी कारवाई म्हणजे भारताचा परवाचा एअर स्ट्राईक. आणि त्याच दावावरती भारत आजही कायम आहे की इट वॉज नॉन मिलिटरी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक. त्यामुळं जरी काही जण म्हणत असले, काही देश असं सांगत असले की विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं जी अटक केली, त्यांना ताब्यात घेतलं आणि जी आता सुटका होते आहे, हा टर्निंग पॉईंट आहे भारत पाक संबंधांमधला, तर भारत ते मानायला तयार नाही आहे. भारताचं असं म्हणणं आहे की ही जिनेवा कन्व्हेन्शननुसार करायची बाब आहे, ती पाकिस्तान करता आहे. पण भारताला दहशतवादाविरोधातला लढा हा अधिक जोमानं लढायचा आहे. त्याचवेळी विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यात भारत पाकिस्तान दरम्यान अमेरिकेनं मध्यस्थी केली आहे का, काही ब्रॉडर अशी डील झालेली आहे का, याची जागतिक पातळीवरती सध्या जोरदार चर्चा होते आहे. जर का एखादा व्यापक सौदा या निमित्तानं भारत पाकमध्ये झाला असेल तर तो काय असेल, आणि त्याही पलीकडे जाऊन एक दबाव गट आंतरराष्ट्रीय पातळीवरती असा आहे की हेच निमित्त आहे की आता तुम्ही दोघेही डिएस्केलेट व्हा, म्हणजे एकमेकांवर चढाई करू नका, सीमेवरचा तणाव कमी करा आणि पाकिस्तान आणि भारतानं संयुक्तरित्या दहशतवादाशी सामना करा. तो निपटून काढण्यासाठी दोघांनी एकमेकांना सहकार्य करा. भारताची जी मागणी आहे की पाकिस्तानच्या भूमीवरती दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत त्यावरती भारताला पटेल अशी कारवाई पाकिस्ताननी करून दाखवावी, जेणेकरून भारताचं समाधान होईल आणि भारतानं सुद्धा त्या बदल्यात पाकिस्तानबरोबरचा जो व्यापार थांबवलेला आहे किंवा वेगवेगळे सँक्शन्स घालण्याची तयारी केलेली आहे त्यामध्ये पाकिस्तानला सहकार्य करावं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईला आलेला आहे आणि त्याचवेळी भारत फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून, वेगानं पुढे जाणारी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आलेला आहे. दोन पातळ्यांवरती दोन देश आहेत, खूप असमतोल आहे आणि तो या दोन्ही देशांनी समतोल साधण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर कोणाला मोठा भाऊ व्हावा लागेल, कोणाला लहान भाऊ म्हणून मोठ्या भावाला सहकार्य करावं लागेल. तसं या दोन्ही शेजारी राष्ट्रांनी करावं. पुन्हा पाकिस्तानचा जो मोस्ट फेवर्ड नेशन हा जो दर्जा आहे त्याबाबत भारतानं फेरविचार करावा. पाकिस्तान आज जिथं लोकनियुक्त सरकार आहे, इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत, त्यांनीसुद्धा दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई करून दाखवावी, भारताला विश्वासात घ्यावं असं अनेकांना वाटतं. पण हा आशावाद आहे. खरंच असं होणार आहे का? पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार कधी असतं कधी नसतं, कधी लोकशाहीचा दिखावा असतो, कधी लोकशाही प्रत्यक्षात अवतरते सुद्धा. सध्या
पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार आहे, इम्रान खान पंतप्रधान आहेत म्हणून. पण तरीसुद्धा इम्रान खान हे पाकिस्तानी लष्कराच्या हातचं बाहुलं आहे किंवा ISIच्या इशाऱ्यावर चालत असतील तर मग पाकिस्तानची भूमिका ही दुतोंडी आहे. आणि ती जर का दुतोंडी भूमिका घेऊन पाकिस्तान भारताबरोबर वागत असेल आणि त्याचाच भाग म्हणून कदाचित कोण जाणे उद्या असं कळेल की आत्ता जो डिले होतोय किंवा अभिनंदन याला भारताच्या स्वाधीन करण्यास वेळ लागतोय तो त्याच डिप्लोमसीचा काही भाग आहे का, यावर सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान एक खूप मोठी घडामोड घडलेली आहे. पहिल्यांदा ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज या इस्लामिक राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताला पाचारण करण्यात आलं. त्यानुसार आज भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ह्या अबुधाबीमध्ये तिथे भाषण त्यांनी केलं आणि त्याचवेळी भारताला पाचारण केलं OICने म्हणून पाकिस्ताननी त्या परिषदेवरती बहिष्कार घातला. पाकिस्ताननी हे पाऊल ऐन क्षणी का घेतलेलं आहे, असं पाकिस्तान का वागला आहे, याची सुद्धा उत्तरं आज आपल्याला शोधायची आहेत. अनेक प्रश्न आहेत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये फिरोज मिठीबोरवाला आहेत. ते खरं तर पुरोगामी आहे, मुस्लिम पुरोगामी कार्यकर्ते आहेत, पण तरीसुद्धा कारण मी त्यांना गेल्या 20 वर्षांपासून ओळखतो, ते मुस्लिम राष्ट्र व्यवहार तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी आणि एकूणच व्यासंगी अभ्यासक धनराज वंजारीसुद्धा आहेत. आपल्यासोबत नागपूरहून माजी वायुसेना अधिकारी सूर्यकांत चाफेकर आहेत, एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे या क्षणाला तो जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत. मी ज्येष्ठत्वाचा मान म्हणून नेहमी रत्नाकर महाजन यांनाच बोलतं करतो आणि आजही मला त्यांनाच बोलतं करायचं आहे म्हणून मी शेवटी त्यांची ओळख करून दिलेली आहे. सर, महाजन सर, प्रश्न असा आहे की अभिनंदन जो भारताचा वीर योद्धा आहे तो भारतात परततोय, पाकिस्तान सोडतोय, पण केवळ अभिनंदन याला आम्ही सोडतो आहोत, दहशतवादाच्या मुद्द्यावरती आम्ही काहीही बोलत नाही आहोत. जसं काल पाकचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा दहशतवादाच्या मुद्द्यावरती, मसूद अझहरवरती, जैश ए मोहम्मदवरती काहीही बोलले नाहीत. आणि मग पाकिस्ताननी असं ठरवायचं की आम्ही अभिनंदनला सोडलंय म्हणून तुम्ही डिएस्केलेट व्हा, आमच्या विरोधात कुठलीही चढाई करू नका आणि सगळं विसरा, असं होऊ शकतं? अवघड आहे पण अशक्य नाही. 2-3 गोष्टी आपल्याला या संबंधात लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर भारताची याबद्दलची भूमिका अशी आहे की आमचं पाकिस्तान सरकार किंवा पाकिस्तानचं लष्कर यांच्या बाबतीत आज काही म्हणणं नाही. तर आज आमचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानच्या भूमीवर भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या संघटनांचे जे ट्रेनिंग कॅम्प्स चालतात ते पाकिस्ताननं चालू देऊ नयेत असं अनेक वेळा सांगून सुद्धा जर पाकिस्तान त्याबद्दल काही इनिशिएटिव्ह घेत नसेल तर आम्हाला आमच्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही कारवाई करावी लागेल. ती आम्ही 14 फेब्रुवारीला केली. दुसरं असं की हा जो वैमानिक त्या पाकिस्तानी विमानाशी लढता लढता इजेक्ट झाला आणि खाली जमिनीवर पडला, त्यावेळेला त्याच्याशी त्या गावातल्या पाकिस्तानी नागरिकांनी काय व्यवहार केला वगैरे सगळं आता आपण बघितलेलं आहे. त्याला पाकिस्तान सोडत आहे याचा अर्थ एक पाऊल पुढे पाकिस्तानच्या दृष्टीने आहे ते असं की निदान ते जिनिवा करार तरी मानायला तयार झालेले आहे. याआधी आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा किंवा आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा काडीचाही विचार न करता पाकिस्तान एखाद्या रोग देशाप्रमाणे वागत होतं. आत्ता निदान जिनिवा कन्व्हेन्शन तरी मानायला तयार झाले. खरं म्हणजे सुरुवातीला असं म्हणत होते की हे कुठे युद्ध आहे, हे युद्ध नाही आहे, त्यामुळं याला युद्धकैदी मानायला आम्ही तयार नाही आहोत अशी सुरुवातीची त्यांची भूमिका होती, जी फार काळ टिकली नाही आणि अखेर युद्धकैदी मानून त्याला आता ते सोडून देतात. पण ते सोडून देण्यात सुद्धा एखाद्या लहान मुलाप्रमाणे जो काही त्यांचा खेळ चालू आहे तोही काही बरोबर नाही. दुसऱ्या बाजूला आजच काश्मीरमध्ये आणखीन आतंकवादी हल्ला झालेला आहे आणि त्यात 2 शिपाई आणि 1 अधिकारी आपला मरण पावलेला आहे.
तेव्हा अजूनही खरं म्हणजे काश्मीर सीमेवरची परिस्थिती जैसे ती आहे त्यात काही फारसा बदल घडलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांनी आपसात लढाई न करता आपसातले प्रश्न वाटाघाटीने सोडवावेत असं जर जगातले सर्व देश सांगत असतील तर त्या देशांचा आपण सन्मान राखला पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्नही केले पाहिजेत. पण त्याच वेळी या देशांनी पाकिस्तानशी वेगळ्या पद्धतीनं वाटाघाटी करून त्यांना या सगळ्या गोष्टीपासून परावृत्त केलं पाहिजे. दुसरं असं की आपण आजपर्यंत असं म्हणत होतो की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधले जे संबंध आहेत आणि जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांबद्दल त्या दोन्ही देशांनी एकमेकात चर्चा करून ते प्रश्न सोडवावेत. शांततेच्या मार्गानं, वाटाघाटीच्या मार्गानं, चर्चेच्या मार्गानं ते प्रश्न सोडवावेत. पण इतिहासात पहिल्यांदा असं घडलेलं आहे की या संदर्भात काही घडण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष हानोईमध्ये सांगतात की एखादी चांगली बातमी, गोड बातमी आपल्याला भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात ऐकायला मिळेल. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की भारताने आजपर्यंत नो थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन ही जी भूमिका घेतली होती ती भूमिका आता पातळ झाली आहे किंवा सोडून दिलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा आंतरराष्ट्रीय भारताच्या परराष्ट्र विषयक धोरणात आजपर्यंत पाळली गेलेली ही भूमिका ही पातळ होते आहे का किंवा सोडून दिली जाते का असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. कारण पाकिस्तान आणि अमेरिका यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. अनेक वेळेला पाकिस्तानला भारताने अमेरिकेने जी मदत दिली किंवा जी शस्त्रास्त्र रूपी मदत केली तिचा भारताविरुद्ध वापर करणार नाही अशी अट असून सुद्धा प्रत्यक्षात त्यांनी ते तसं केलेलं आहे. तेव्हा त्यांचे एक असे डायलेक्टिकल संबंध आहेत त्या दोन देशांचे. अशा परिस्थितीत आणि अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेत असताना पाकिस्तान हा महत्त्वाचा देश त्यांना असल्यामुळं ते पाकिस्तानशी खरंच काही बिझनेस लाईक बोलतील का असाही प्रश्न आहे. ठीक आहे, आपल्यासोबत फिरोज मिठीबोरवाला आहेत, ते मुस्लिम राष्ट्र व्यवहार तज्ज्ञ आहेत. मला त्या अनुषंगानं आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा उल्लेख झालेला आहे, अमेरिकेच्या मध्यस्थीचा विषय येतो आहे, म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारतोय. फिरोज मिठीबोरवाला, मुस्लिम राष्ट्र आणि त्यांचं राजकारण आणि त्यात अमेरिकेची गुंतवणूक किंवा अमेरिकेचा इंटरेस्ट हे बघताना खरंच अमेरिका भारत पाक रिलेशन्समध्ये मध्यस्थी करू शकतं? तुम्हाला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांचं जे स्टेटमेंट होतं कालचं की एक चांगली बातमी, गुड न्यूज कमिंग फ्रॉम इंडिया पाकिस्तान अँड US इज व्हेरी मच इन्वॉल्ड इन इट, असं ते त्यांचं वाक्य होतं आणि ते असं म्हणाले की अट्रॅक्टिव्ह न्यूज असा शब्द त्यांनी वापरला होता. तुम्हाला असं वाटतं की खरंच एक ब्रॉडर डील अभिनंदन याला सोडण्यात किंवा सध्या डिएस्केलेशनची पोझिशन मेंटेन करण्यात झाली असावी, अमेरिकेचा त्यात काही इंटरव्हेन्शन किंवा मध्यस्थी असेल? अनडाउटेडली सर ने सही बात की कि ट्रम्प का बयान से वो स्पष्ट बात हो जाती है कि अमेरिका का एक रोल है भारत और पाकिस्तान के निगोशिएशंस में. क्योंकि अगर इतनी दबाव की बात होती तो कुलभूषण बहुत पहले आ जाते. कुलभूषण नहीं आए, मगर अभिनंदन को जो छोड़ने की बात इमरान खान ने की और अच्छी बात की, उससे अगर 2 कदम भारत और पाकिस्तान आगे बढ़ते हैं डायलॉग में तो ये इम्पोर्टेंट बात है. दूसरा मुझे ये भी बोलना है कि एक्चुअली वो जो नॉन मिलिट्री प्रीएम्प्टिव स्ट्राइक की बात हुई, मुझे तो वो टर्मिनोलॉजी नहीं समझ में आई. क्योंकि द पॉइंट बीइंग के हमको पता है कि जैश ए मोहम्मद और लश्कर ए तैयबा और उस किस्म के जैश ए अदल जो भी इस किस्म के जिहादी आतंकवादी संगठन है उसके पीछे तो पाकिस्तान आर्मी खड़ी है. तो ये जो टर्मिनोलॉजी खुद सरकार की, ये सो कॉल्ड सर्जिकल स्ट्राइक बालाकोट में, वो तो बात समझ नहीं आई. उसके साथ ये जो OIC की बात अगर मैं उसको छेड़ दूं, क्योंकि हाँ बिल्कुल बिल्कुल उससे वो मुद्दा उठाया है, उसमें मैं मानता हूं कि जो इमरान खान का जो एक कद उभर कर आया कि एक डिप्लोमेटिक कद, एक स्टेट्समैन का कद अभी हाल ही में अभिनंदन को लेकर, उसने वो छोटापन दिखाया OIC में नहीं जाके. OIC में सुषमा स्वराज का भाषण भी अच्छा हुआ, शी स्पोक वेल. उसने ईरान का भी सवाल उठाया, पैलेस्टाइन का भी सवाल उठाया, क्योंकि OIC में जो सबसे ज़्यादा कॉन्ट्रडिक्शन है वो सऊदी और ईरान का है. और अगर सुषमा स्वराज ने वो एक कंसिस्टेंट पॉलिसी इंडिया की रखी है तो वो बहुत अच्छी बात है. और इमरान का वहाँ नहीं जाना, एक्चुअली ये एक इम्पॉर्टेंट फोरम है कि इंडिया भी OIC में आज है और उसमें से भी एक डायलॉग की प्रोसेस बन सकती है. मगर सबसे अच्छी बात होगी 2 स्तर पे कि खुद हम लोग अटल जी और मुशर्रफ की जो बात आगे बढ़ी थी
उसके बाद जो मनमोहन सरकार के टाइम पे जो कुछ बातें आगे बढ़ी, हमको कुछ उम्मीदें थी कि मोदी सरकार महबूबा जी के साथ मिलकर, पाकिस्तान के साथ मिलकर जो उनका एक्चुअली एग्रीमेंट था जो राम माधव ने बनाया था, उस बलबूते पे बातें आगे बढ़ती। सबसे अच्छा सिनारियो होता कि भारत और पाकिस्तान खुद मिलकर नेबर्स करके इसका एक हल निकालते, मगर पॉलिटिकल लीडरशिप इज फेलिंग ऑन बोथ साइड्स। ये क्रिटिकल पॉइंट आया है, एक क्राइसिस का पॉइंट आया है। हम देखते हैं कि ये कब ये सर्जिकल स्ट्राइक युद्ध के में बदल सकती है। इस बार डीएस्केलेट हुआ है, मगर अगली बार ऐसी कुछ बात होती है तो वी डोंट नो वेयर वी हेडिंग। तो इट्स इंपॉर्टेंट कि जो भारत और पाकिस्तान में, और इस बार मैं और एक बात बोलना चाहता हूँ कि पाकिस्तान में हमारे से पहले एंटी वॉर के जुलूस निकल गए। वहाँ की मीडिया ने, वहाँ के पत्रकारों के, वहाँ के एक्टिविस्टों ने इतनी, क्योंकि सर्जिकल स्ट्राइक पहले हमने किया, उसके बावजूद पहले धरने भी वहाँ से हुए। हम जैसे जो सेक्युलर प्रोग्रेसिव साथी है पाकिस्तान में, उसी किस्म के प्रदर्शन धरने भारत में अभी चालू हो गए। इट इज़ इंपॉर्टेंट फॉर द पीपल ऑफ इंडिया एंड पाकिस्तान, फॉर द पॉलिटिकल पार्टीज, कि वी हैव टू एक्चुअली कम अराउंड टू सॉल्विंग द कश्मीर प्रॉब्लम। और मेरा तो बोलना है कि एक बार के लिए पाकिस्तान को साइड पर रख लो, मगर अपने तो कश्मीरी लोग से बात कीजिए। अभी जमात इस्लामी को बैन करके, मैं तो एंटी जमात इस्लामी हूँ, क्योंकि जो जमात इस्लामी इस्लामिक राष्ट्र की बात करती है, मैं उसके विरोध में हूँ। मैं आरएसएस के विरोध में जो हिंदू राष्ट्र की बात करती है। मगर ये टाइम था कि हम लोग कश्मीर के लोग के साथ डायलॉग करें, उनको हमारे गले लगाए, क्योंकि इतना एलियनेशन हो चुका है, इतना ये आतंकवाद। आपने बोला कि सर्जिकल स्ट्राइक हो, आज और एक आतंकवादी हमला हो गया। तो सर्जिकल स्ट्राइक्स आर नॉट द सोल्यूशन, इट इज पॉलिटिकल थिएटर। आप वोट मिल जाएगा आपको, आपने बहुत बड़ा काम कर दिया, हो जाएगा। ऑन द ग्राउंड इट इज नॉट सॉल्विंग एनीथिंग, इट रिक्वायर्स ए पॉलिटिकल इनिशिएटिव। आर्मी अपना काम करेगी, आर्मी अपना त्याग दे रही है, मगर जो पॉलिटिकल लीडरशिप का काम है वो पॉलिटिकल लीडरशिप फेल हो रही है। इंडियन पॉलिटिकल लीडरशिप इज फेलिंग ऑन द क्वेश्चन ऑफ कश्मीर। यूपीए फेल हुई, बीजेपी तो आग लगाने का काम करी कश्मीर में, क्योंकि उनको भारत के अंदर हिंदू मुस्लिम पोलरायझेशन करना है और उनको इलेक्शन जीतना है। ठीक आहे। मी खरं तर भाजपच्या प्रवक्त्याकडे जायला पाहिजे, पण मी ते चूक करणार नाहीये। मला सिरियस डिबेट करायचा आहे, म्हणून मी धनराज वंजारी यांच्याकडे जातोय। सर, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, माझ्याकडे त्या परिषदेचं आपल्याला निमंत्रण आलंय आणि त्या परिषदेनं भारताला बोलावलं यासाठी, कारण सर्वांनाच माहिती आहे की आफ्टर इंडोनेशिया भारतामध्ये सर्वाधिक मुस्लिम पॉप्युलेशन आहे। जरी आपण इस्लामिक राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्र नसलो आणि आपली सेक्युलर कंट्री, धर्मनिरपेक्ष देश आपण असलो, तरी सुद्धा आपल्याकडं सिंगल सिटिझनशिप आहे। सेकंडरी सिटिझनशिप आपण दुसऱ्या कोणाला देत नाही। जो कोणी भारतीय आहे तो सिंगल सिटिझनशिपचाच भारतीय आहे। अशा वेळी हा पर्स्पेक्टिव्ह बघून भारताला इस्लामिक राष्ट्रांच्या परिषदेमध्ये OICनं बोलावणं, मला असं वाटतं हे खूप मोठं पाऊल आहे भारताच्या दृष्टीनं सुद्धा, की इस्लामिक राष्ट्रांना विश्वासात घेण्याचं। त्यामध्ये पाकिस्तान सुद्धा होता, पण पाकिस्ताननी मूर्खपणा केला। आज त्या परिषदेवरती बहिष्कार घातला, जसं फिरोज मिठीबोरवाला म्हणतायत। तुम्ही या घडामोडीकडे सुद्धा सध्याच्या भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर कसं बघता? नाही, OIC मध्ये भारताला आमंत्रण मिळालं हे अभिनंदनीयच आहे। भारताची भूमिका येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांच्या दृष्टीनं, विशेषतः पाकिस्तान, बांगलादेश यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची राहणार आहे। हा मुद्दा घेऊन OICने भारताला पाचारण केलेलं आहे, त्याचं आपण स्वागत केलं। आणि सुषमा स्वराजांचं जे तिचे वक्तव्य आणि बाकी सगळ्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या समावेशक आहे, इन्क्लुझिव्ह आहे, आणि एक फार चांगलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं वातावरण निर्माण व्हायला निश्चितपणे भारताला मिळालेल्या या आमंत्रणाचा उपयोग होणार आहे भविष्यकाळात। मुद्दा इथं आहे की इम्रान खानने आडमुठेपणा का केला, त्यांनी का रिफ्यूज केलं, तो का गेला नाही, याच्यामध्ये एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगेल। पाकिस्तान जेव्हापासून जन्मलं तेव्हापासून जर कोणी याच्यावर विश्वास ठेवणार असेल की हे डेमोक्रेटिक स्टेट होतं, असं नव्हतं। पाकिस्तान आणि इस्रायल हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या शोषणकारी महाव्यवस्था आहे त्यांनी एकाच वर्षात निर्माण केलेले दोन गॅरिसन स्टेट होते। गॅरिसन स्टेटचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या वतीने कोणीतरी सैनिक उभा करतो आणि तो आमच्या वतीने युद्ध लढत असतो। पाकिस्तान हा स्वतंत्र डेमोक्रेटिक देश नाही, तो यदान कदा कोणातरी महाशक्तीच्या ताब्यात राहिलेला आहे। आणि आता डोनाल्ड ट्रम्पचं जे वक्तव्य आहे त्याच्या संदर्भाने जर आपण या घडामोडीकडे बघितलं आणि इम्रान खानच्या रिफ्युजलकडे बघितलं तर निश्चितपणाने इम्रान खानला कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय शक्तीच्या तशा सूचना आहेत, हे कर, हे करू नको, त्याप्रमाणे इम्रान खान वागलेला आहे। पण तरीही मला याच्यामध्ये एक आशावाद असा दिसतोय, लुकिंग इनटू द पर्सनल कॅरेक्टर ऑफ इम्रान खान। इम्रान खान हा स्पोर्ट्समॅन आहे बेसिकली, त्याच्यात ती खेळाडू वृत्ती आहे असं गृहीत धरून चालायला
कारण आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की हा वेस्टर्न कंट्रीजमध्ये शिक्षण घेतलेला माणूस आहे. आता तुम्ही पाकिस्तानची मांदियाळी बघितलं तर याया खान, अयूब खान, मुशर्रफ यांचं जे कॅरेक्टरायझेशन आहे पंतप्रधानाचं आणि इम्रान खानचं जे कॅरेक्टरायझेशन आहे यांचं सायकोलॉजिकल प्रोफाईल वेगळं आहे. आणि या सायकोलॉजिकल प्रोफाईलचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं आपण आज ज्या शांतता मार्गाने भारत जे एक शांतता प्रिय राष्ट्र म्हणून जगामध्ये ओळखलं जातं त्या दृष्टीने आपण पुढे यावं आणि त्याचाच परिणाम कदाचित असा असावा की अभिनंदनला या लोकांनी अशा प्रकारे सोडलेलं आहे. अभिनंदनच्या नावामध्ये फार छान वर्तमान आलेलं आहे, त्याचं आडनाव वर्तमान आहे. तर मला वाटतं आपण भूतकाळ विसरून जावा, भविष्यामध्ये चांगलं काहीतरी होईल याचा विचार करावा आणि अभिनंदनचं जे सोडणं आहे ते वर्तमानाला धरून कुठेतरी पुढे घेऊन जाता येईल आपल्याला याचा विचार निश्चितपणाने केला पाहिजे. पण आंतरराष्ट्रीय शक्तीचा दबाव आहे हे निर्विवाद, कारण कुलभूषण जाधवला अटक झाली तेव्हा एक व्यापारी म्हणून त्याला अटक केली गेली होती. नंतर तो हेर निष्पन्न झाला आणि अशा प्रकारचा खटला त्याच्यावर लावलेला आहे. पण त्यालाही त्यावेळी तुम्ही जेनेवा करार किंवा काही दिलं नाही, थेट त्याच्यावरती कोर्ट मार्शल करून लटकवून टाकण्यात आलं, लटकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कोर्टात आपण थांबलेलो आहोत. तसं त्यांना याच्या बाबतीत आरामात करता आलं असतं, कारण हा तर सैनिक म्हणून लढवय्या म्हणूनच तिथे पकडला गेला होता. या दोन घटनेवरून इतकं निश्चित दिसते की आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीतरी शांततामय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल आहे एवढं मला सांगायचं. ठीक आहे, आपल्यासोबत गणेश खणकर आहेत, भाजपचे प्रवक्ते. गणेश खणकर, आत्ता पुन्हा न्यूज येते आहे की कुठल्याही क्षणी अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे परत येऊ शकतात भारतामध्ये, मायदेशात परत येऊ शकतात. आपण थोडंसं राजकारण बाजूला ठेवूया, पण आपला एक वीर योद्धा जो पाकिस्तानचा हवाई हल्ला थोपवताना विमान त्यांच्या दिशेनं घेऊन गेला, म्हणजे F-16 लढाऊ विमान जे पाकिस्तानचा त्या दिशेनं घेऊन गेला, हवाई चकमक झाली, तो पाकिस्तानात सापडला आणि पाकिस्तानने त्याला अटक केली. पण चांगली बाब आहे की 2 दिवसातच तो भारतात परततोय. या निमित्तानं आता खरंच आपण युद्धजन्य परिस्थितीवर आहोत राष्ट्र म्हणून असं तुम्हाला वाटतंय का? सरकारची भूमिका हीच आहे की दहशतवादाच्या विरोधातला आपला जो लढा आहे, जी ठाम भूमिका आपण घेतलेली आहे ती आपण घ्यायचीच आहे. पण तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय दबाव जो सरकारवर येत असेल त्यात मोदी सरकार काय विचार करतंय याचा काही अंदाज तुम्हाला येतोय? नाही, मुळात असं आहे की अभिनंदन वर्तमान भारतात परत येत आहेत याविषयी अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली. परंतु ह्यामागे कुठेतरी आपल्या गेल्या 4.5 वर्षातल्या कूटनीतीचा आणि आपण जे सर्व काही जगभरात प्रवास करून जे आत्ता जमा केलं आहे हा त्याचा खूप मोठा विजय आहे. मला वाटतं हे सगळेच याचा उल्लेख करायला विसरले, तसं मी आवर्जून सांगेन. बघा, असं आहे की दोन्ही घटना की ज्या वेळेला आपल्यावरती पुलवामामध्ये हल्ला झाला त्याच्यानंतर आपण उत्तर दिलं पाहिजे म्हणून सर्व देशामध्ये याच्याविषयी चर्चा सुरू होती आणि आपण ते उत्तर दिलं. आता हे उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानकडनं जे काय प्रत्युत्तर यायला हवं होतं त्यांनी प्रयत्न करून बघितला. तिथल्या मीडियानं, म्हणजे मी स्वतः पाकिस्तानी मीडियाचे हे पाहिलेले आहेत क्लिप्स, तिथे काय चर्चा होतात, तिथल्या पार्लमेंटमध्ये काय चर्चा झाली आहे ती सुद्धा मी अभ्यासली. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आजपर्यंत हे सगळं काही घडल्यानंतर आपण फक्त चर्चा करत होतो की आम्ही याचं उत्तर देऊ, पण या पद्धतीनं उत्तर देऊ हे मला वाटतं एवढ्या वर्षातला हा पहिला प्रसंग आहे. आणि अशा पद्धतीनं उत्तर मिळाल्यानंतर हे तर फक्त मिराज होतं, अजून राफेल आपण वापरलेलंच नाहीये. राफेल एक आपल्याकडे ऑलरेडी आलेला आहे आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो. माझी चर्चा तुम्ही अशी करू नका. राफेलची धमकी देताय, मिराज काय कमी आहे का? तुम्ही माझं काय ऐकणार नसाल तर मग सोडून द्या. लष्कराचे अधिकारी आहेत, मी सामरिक राजकीयकरण का मी सामरिक दृष्ट्या बोलतोय. मी कोणाला थांबवलं का मध्ये? मी थांबवलं नाही. तुम्ही अशी चर्चा करू नका ना. तुम्हाला श्रेय घ्या ना, निवडणुकात घ्या. आम्ही अजिबात श्रेय मागत नाही, आम्ही अजिबात श्रेय मागत आज घेऊ नका. आज अभिनंदन परततोय. मी परत सांगतोय की त्यांच्या पार्लमेंटमध्ये काय चर्चा झाली ती सुद्धा पाहिली म्हणून तुम्हाला सांगतोय की तिथल्या संसदेला हा फार मोठा धक्का होता की ज्या पद्धतीने यांनी आता उत्तर दिलंय. इम्रान खानच्या विषयी शेमच्या घोषणा देण्यात आल्या
आणि एकूणच तिथला प्रेस मीडिया म्हणजे आपल्याकडे जे आपण चर्चा करतोय की काय आहे, भारतातले विरोधक खूप सुज्ञ आहेत. त्यांनी आधीच पाठिंबा सरकारला आणि लष्कराला एक मतानं दिलेला असं आहे की तिथली मीडिया हे तुम्हाला सांगतो की एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर नेमकं काय झालं, मिग त्यांचे आले, आपण 2 पाडली, तरी त्यांच्याकडे अँकर टीव्हीवरती हे सांगतात की पाकिस्तानी फौज मस्तूद है. जाऊ द्या ना, जसं आपल्याकडे राष्ट्रवादी आहेत, देशभक्त आहेत, तसे तिकडे पण असतील ना. मी तेच सांगतोय तुम्हाला की ह्या सर्व विषयामध्ये त्यांच्यावरती दबाव आहेत ना तिथल्या जनतेचा. 2 गोष्टी आपण एक लक्षात घेतल्या पाहिजेत की हे सर्व घडल्यानंतर सुद्धा आपला परराष्ट्र मंत्र्यांना आज IOC मध्ये OIC मध्ये बोलवण्यात आलं, त्यांचं भाषण ठेवण्यात आलं. याविषयी पाकिस्ताननं जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली की तुम्ही हे करू नका. त्यानंतर सुद्धा आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना अगत्यानं बोलवण्यात आलं, त्यांचं स्वागत करण्यात आलं, त्यांचं भाषण देखील झालं. आता मिठी बोरवालाही म्हणाले की त्यांनी काही विषय त्या ठिकाणी मांडले. तुम्ही सुद्धा बोललात की इराणचा विषय असो किंवा अनेक विषय होते ज्यावरती परराष्ट्र मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. बघा असं आहे की गेल्या 4.5 वर्षामध्ये आपल्या भूमिकेत काय बदल झाला आहे तर अजिबात नाही. आतंकवादाविषयी आपली भूमिका ठाम आहे. राष्ट्रवाद या विषयावरती कुठलीही तडजोड आपण करणार नाही. पण हे करत असताना एक मात्र आहे की आपण जे उत्तर दिलं, म्हणजे काल विज्ञान भवनमध्ये कार्यक्रम सुरू होता, आपला एक पायलट तिकडे गेलाय, कदाचित ती न्यूज बाहेर येण्या अगोदर आपल्या सरकारकडे पहिली आली असेल आणि मोदीने एक चिठ्ठी गेली, ते कार्यक्रम अर्धवट सोडून पुढच्या बैठकीला निघून गेले. ते बोलले की हा फक्त पायलट प्रोजेक्ट आहे, खरी कारवाई पुढे आहे. आता बोला. त्याच्यानंतर त्यांना चिठ्ठी आली का अगोदर आली, आता ते तुम्ही रिसर्च करा. त्यानंतर ते कार्यक्रम सोडून गेले. असं आहे की सीमेवरती तणाव आहे, बरोबर आहे. आणि तणाव असताना ज्यावेळेस 2 राष्ट्रांमध्ये हे सुरू असतं त्यावेळेला ह्या विषयाने जागतिक स्वरूप घेऊ नये असं सगळीच राष्ट्र प्रयत्न करत असतात. विषय राहिला ज्याचा अमेरिका असा उल्लेख केला जातोय. मी आज सांगू इच्छितो की ह्याच्या अगोदर चीन कधीही तुमच्या बाजूने बोलली नव्हती. परराष्ट्र मंत्री तिकडे गेल्यानंतर त्यांनी वेटो वापरायचं नाकारलं का युनायटेड नेशन्स मध्ये? त्यांनी किमान तुमच्या मंत्र्यांच्या सोबत त्यांनी प्रेस घेऊन किमान पाकिस्तानला सुनावण्याचं काम पहिल्यांदा जाहीरपणे केलं. हे तुम्ही कसं नाकारू शकता? ठीक आहे, कोण उभं राहिलं तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि मला रत्नाकर महाजनांना बोलता करायचं आहे. रत्नाकर महाजन सर, चीनचा विषय निघालेला आहे. अमेरिकेचा, चीनचा आणि पाकिस्तानचा एक असे कोण आहेत ना की हे भारत पाक संबंधांमध्ये खूप महत्वाचे आहेत. पाकिस्तानचा तशा दृष्टीनं खरा मित्र आता सध्या कोण असेल तर चीनच आहे. आणि आपण सुषमा स्वराज आपल्या परराष्ट्र मंत्री ह्या काल चीनमध्येच होत्या. चीननी सुद्धा एक चांगली भूमिका घेतली की आज पाकिस्तानकडे जी एजा होती विमानांची ती थांबवलेली आहे. पण अजूनही चेंडू हा चीनच्या कोर्टामध्ये आहे, युनायटेड नेशन्समध्ये. तुम्हाला काय वाटतं चीनची भूमिका या क्षणी किती महत्वाची आहे? खरंच चीन पाकिस्तानला मदत करेल की जसं भाजप दावा करते की चीन आता आपल्याच बाजूने येतोय? नाही, असं मी दावा करणार नाही. हे जागतिक राजकारण आहे, मी असा दावा करणार नाही. तुम्हाला सांगतोय चीनला आपण सारासार चर्चा करतोय, चीनला घ्यावी लागते. चीनला आपण या आधी सुद्धा चीनकडनं हुरळून गेलो, त्याची मोठी किंमत आपण 1962 मध्ये मोजलेली आहे. त्यामुळे तुमचा सुद्धा तसा काही गैरसमज होऊ नये याची खबरदारी आम्ही घेतो. आम्ही अजिबात घेत नाही. माझा मुद्दा पहिला तुम्ही बोला, पण माझा मुद्दा ऐकून घ्या. चीनला तुमची भूमिका ऐकावी लागते. हे गेल्या 4.5 वर्षातलं यश आहे. मी राजकीय यश घेत नाही, राजकीय भूमिका मला तर काही कळत नाहीये. ठीक आहे रत्नाकर महाजन, तुम्ही चीनच्या प्रश्नावरती मान्य करणार नाही, हा विषय वेगळा आहे. चीनच्या प्रश्नावरती तुम्हाला असं वाटतं का युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीन अझर मसूदला घेऊन किंवा मसूद अझर जो जैश ए मोहम्मदचा म्होरके आहे त्याला घेऊन आपला वेटो किंवा नकाराधिकार वापरणार नाही आणि पाठिंबा देईल? तत्पूर्वी 2 गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की मुस्लिम देशांच्या बैठकीला किंवा परिषदेला भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना बोलवलं ही घटना इतिहासात पहिल्यांदा घडलेली नाही. आपल्या आठवणीसाठी सांगतो, 1969 साली इस्लामिक देशांच्या परिषदेमध्ये तत्कालीन मंत्री फखरुद्दीन अली अहमद यांना मोरक्कोची राजधानी रबत या ठिकाणी झालेल्या परिषदेला आमंत्रण होतं.
ते आमंत्रणाची बातमी आल्याबरोबर कुणी काय घोळ घातला आणि कुणी किती आकांड तांडव केलं हे त्यावेळच्या वर्तमानपत्र आपण वाचली तर त्यावरून आपल्याला दिसेल. दुसरं असं की 2014 पासून या देशात सगळ्या क्षेत्रात नव्याच घटना घडतायत आणि पहिल्यांदाच घडतायत. अशी ज्यांची श्रद्धा असेल त्यांच्याशी वादविवाद करण्यात काही अर्थ नाही. पण पहिल्यांदाच आपण उत्तर दिलं हे जरा इतिहासाच्या घटनाक्रमावर आपण घासून पाहिलं पाहिजे. मी तुम्हाला एक 5 घटनांचा उल्लेख फक्त करणार आहे. 26/11 नंतर 19 जून 2008 पूंछ मधल्या भट्टल सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने कारवाई केली होती. 28 जुलै 2011 मध्ये 15 कोअरच्या तळावर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला प्रत्युत्तर देण्यात आलेलं होतं. 30 ऑगस्ट 1911 मध्ये शारदा सेक्टरमध्ये अशीच कारवाई केलेली होती. 6 ऑगस्ट 2013 मध्ये सावनपत्र चेकपोस्टवर अशीच कारवाई करण्यात आलेली होती. 27-28 जुलै 2013 मध्ये नाझावीर सेक्टरमध्ये अशीच कारवाई करण्यात आलेली होती. 6 ऑगस्ट 2013 आणि 23 डिसेंबर 2013 अशी ही मालिका सांगता येईल. तेव्हा कृपा करून यावेळी तरी असे दावे करू नका की जे काही होतंय ते सगळं पहिल्यांदाच होतंय आणि ते फक्त आमच्यामुळेच. नाही, एक गोष्ट पहिल्यांदा होते कन्याकुमारी डॉक्टर साहेब, एक गोष्ट पहिल्यांदा होते, एक गोष्ट पहिल्यांदा होते की तुम्ही जे सांगताय ते लष्करानं केलं असेल तर आजपर्यंत कोणी शंका घेतली नव्हती जी तुम्ही घेताय. यावेळी नाही घेतली, पण अगोदरच्या सर्जिकल स्ट्राईकवर तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या हे जरा नाही, या वादात पडायचं नाहीये. मला ब्रेक घ्यायचा, मी ब्रेक घेतोय, मला ब्रेक घ्यायचा. काही गोष्टी अशा आहेत ना की जर वाद झाला तर त्यातनं संभ्रम नाही 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 गणेश कणकर अशा पद्धतीनं होत नाही. जिथं सरकारचं कौतुक करायचं तिथं होल हार्टेडली होल नेशन करताय. विरोधकांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांनी विषय पॉलिटिसाइज केला नाही, पण सत्ताधाऱ्यांना तो संयम दाखवता आला नाही हे सुद्धा देशांनी बघितलेलं आहे. पण आज सध्या कोणी बोलत नाहीये ते यासाठी ही ती वेळ नाहीये. ऐकून घ्या, बालाकोट पर्यंत आपण गेलो ना, आपली विमानं तिथपर्यंत गेली. अगदी पाकिस्तानच्या लष्कराच्या उरात धडकी भरलेली आहे की भारताची मिराज विमानं ही अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत गेलेली आहे, त्यांची रडार यंत्रणा उद्ध्वस्त करून गेलेली आहे. हा एक खूप मोठा धक्का हा मिळालेला आहे, हे झालेलंच आहे आणि त्यामुळेच पाकिस्तान आज बॅकफूटवर गेलेला आहे हेही आपण खुल्या दिलानं मान्य करतोय आणि हे खूप मोठं पाऊल मोदी सरकारने उचललेलं आहे. पण यामध्ये काही राजकारणच नाही असं नाही, त्याचे कंगोरे आपल्याला उलगडून बघायचे म्हणून तर चर्चा करतो आहोत. आपण पुन्हा एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर बालाकोटचा जो कारवाई आहे, बालाकोटची जी कारवाई आहे त्या कारवाईचे पुरावे द्यायला वेळ का लागतोय? कारण इंटरनॅशनल लेवलवरती भारताच्या एअर स्ट्राईक विषयीचा संभ्रम हा दिवसेंदिवस वाढतोय. कालही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असं म्हणाल्या की जर का आपण 300-400 लोक मारल्याचा दावा करतो आहोत तर पुरावे सादर करा ना. उद्या आपण कदाचित खोटं ठरलो तर त्याची मोठी किंमत देश म्हणून आपल्याला जागतिक पातळीवरती मोजावी लागणार आहे. ही ती त्यांची भीती आहे, म्हणून पुरावे हवे आहेत. आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर या विषयावर चर्चा करणार आहोत.